वर्तमान महाराष्ट्र. स्वागत. आज आपण आहोत आळवे गावामध्ये. एकंदरीत बघायला गेलं तर कमीत कमी 6 ते 7 एकरची जागा यात्रा रसिकांना केलेली आहे खाली. तर आपण थोडंसं गावकऱ्याच्या भावना जाणून घेऊ. काय संदेश द्याल सर यात्रा रसिकांना? सगळं जागा खुला केलेला आहे गावाने आणि गावकऱ्यांनी सगळ्या जागेसाठी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. स्वागत. आज आपण आहोत आळवे गावामध्ये. एकंदरीत बघायला गेलं तर कमीत कमी 6 ते 7 एकरची जागा यात्रा रसिकांना केलेली आहे खाली. तर आपण थोडंसं गावकऱ्याच्या भावना जाणून घेऊ. काय संदेश द्याल सर यात्रा रसिकांना? सगळं जागा खुला केलेला आहे गावाने आणि गावकऱ्यांनी सगळ्या जागेसाठी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. तालुका भालकी, जिल्हा बिदर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे म्हणजे 3 वर्षाला या ठिकाणी कायरं होत आहे. हे कायरं 3 जानेवारीपासून 9 जानेवारीपर्यंत राहणार आहे. तरी सर्व नाट्यरसिक व सर्व महिला मंडळी व गावातील सर्व यात्रा कमिटी अध्यक्ष या नात्याने सर्व यात्रा रसिकांचं, ग्रामवासियांचं आणि माता भगिनी येणाऱ्या सर्वांचं यथाशक्ती आमच्या पद्धतीने गावकऱ्याच्या सहकार्यातून, ग्रामपंचायतच्या सहकार्यातून त्यांची ज्या पद्धतीने व्यवस्था करण्यात येईल, जागेची अडचण असेल, लाईटची अडचण असेल, पाण्याची अडचण असेल किंवा कुठले कुणासोबत दारू पिऊन भांडणे होत असतील तरी आम्ही पोलीस सहकार्याच्या माध्यमातून, आमच्या सर्व मित्र कंपनीच्या माध्यमातून यथाशक्ती आम्ही त्यांना कुठल्याही पद्धतीची तकलीफ होणार नाही याची यात्रा अध्यक्ष या निमित्त या वतीने मी सर्वांची काळजी घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करें. हमारे सभी गांव के ग्रामस्थ के तौर से मैं बोलना चाहता हूं कि हमारे बुजुर्गों ने जो परंपरा कायम की है वो परंपरा. मी एक आळवे ग्रामपंचायतचा अध्यक्ष असून माझ्या गावामध्ये प्रत्येक 3 वर्षाप्रमाणे कायरं ही यात्रा रूढी परंपरानुसार चालू आहे आणि या यात्रेसाठी आमच्याच गावातील काही शेतकरी मिळून 5 ते 6 एकरची जमीन त्यांनी या यात्रेसाठी मोकळी ठेवलेली आहे. कारण की या यात्रेसाठी बाहेरून जे येणारे पाळणे, लोकनाट्ये आणि 3 गाणे असे भरपूर काही डान्स वगैरे या ठिकाणी येत आहेत. तरी गावाबाहेरील व गावाच्या परिसरातील सर्व नागरिकांना एकच सांगू इच्छितो, ही यात्रा 3 तारखेपासून सुरुवात आहे. तरी या यात्रेचा लाभ घेण्यासाठी सर्वजण यावं ही माझी ग्रामपंचायत अध्यक्ष म्हणून विनंती आहे. लक्ष्मी चरणों में, माँ लक्ष्मी माता के चरणों में नमस्कार करते हुए आप लोगों ने प्यार से इधर बुलाया, शांति सभा के लिए आप लोगों को बहुत हार्दिक धन्यवाद देते हुए, ये यात्रा क्या है सभी गांव में कैसा बनाते बोले तो सभी हमारा किसान लोग मैं 1 साल से पूरा परेशान हो को काम करते हुए किसके खेत में वगैरह सब मिल को काम कर को थक को एक उसके ये हो को एक इसको आया रहता हूँ. मेरे को थोड़ा हिंदी कमी हिंदी में बोलो. पूरा वहाँ तक नहीं जाते मगर बोलने का क्या है, उनको पूरा आपके गांव का इंटेलिजेंस रहता है. आपके गांव में क्या कौन आदमी क्या कर रहा है, उसको कैसा पकड़ना, वो गलाटा करे तो गदल करे तो पकड़ को ले जाते शांति से. आपका गांव का नाम रोशन होना, आपका गांव का माता लक्ष्मी का आशीर्वाद सब हमारा तालुका नहीं हमारा डिस्ट्रिक्ट को मिलना, वैसा तरीके से आप लोग यात्रा बनाओ. तालुका शासन आपके साथ है, आपको क्या भी सहायता होने दो हम रेडी है. हमारा तालुका पंचायत युवा साहब भी है, उनकी तरफ से ग्राम पंचायत की तरफ से क्या भी सुविधा होना बोले तो वो करते हैं. हमारा पुलिस के सिक्योरिटी आपको कैसा होना, ट्रैफिक मेंटेन कैसा करना, कौन सा आदमी को क्या करना, वो लोग करते. आप क्या आपकी मन में क्या तो रहे तो बोल सकते हैं, ऐसा होना चाहिए बोले तो हम कर को देने को रेडी है.